कोकण रेल्वे मार्गावर स्वतंत्र रेल्वे लाईन सुरू करण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलाय आणि याची आज घोषणा देखील करण्यात आली आहे। कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे। कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या नव्या मार्गाची घोषणा करण्यात आली आहे। कोकण रेल्वे डोंगर दऱ्यातून मार्ग काढणारी कोकण रेल्वे 25 वर्षांपूर्वी कोकणात धावू लागली आणि त्यामुळे दळणवळणाची साधनं निर्माण झाली। कोकणचा विकास या कोकण रेल्वेमुळे झाला। दक्षिणेकडील राज्य जवळ आली। मात्र आता कोकण रेल्वेच्या इतिहासात आणखी एक नवा अध्याय जोडला जाणार आहे। कोकण रेल्वेवर स्वतंत्र रेल्वे लाईन सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे। त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून कोकण रेल्वे विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। अर्थमंत्र्यांच्या या निर्णयाचं कोकणात स्वागत करण्यात आलंय। तरी आत्ताच्या कोकण रेल्वेवर प्रवाशांची गर्दी आणि सिंगल ट्रॅक असल्यामुळे लागणारा वेळ आणि विलंब त्यामुळे नवा ट्रॅकची गरज होती। परंतु जमीन संपादन कायद्यान्वये ही जमीन संपादन करावं लागेल आणि निधीची तरतूद करावं लागेल। याकरता केंद्र शासनाबरोबर काहीतरी त्या ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करून हा प्रकल्प कार्यान्वित करता येईल। अशा नव्या प्रकल्पामुळे कोकणातलं पर्यटन, वाहतूक, व्यापार उद्योग आणि औद्योगिक विकास याची एका अर्थाने भरभराट होईल आणि कोकण एका अर्थाने नव्या औद्योगिक क्रांतीकडे झेपावत जाईल। कोकणामध्ये हा जो एक नवा प्रवासी मार्ग रेल्वेचा सुरू करण्याचा महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला आहे, त्याचे प्रवासी म्हणून आणि कोकणवासी म्हणून मी स्वागत करतो। पण कोकणातल्या विशेष करून पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या चांगली वाहतुकीचं साधनंही आवश्यक आहे आणि हा नवीन रेल्वे मार्ग जास्तीत जास्त जे पर्यटकांच्या दृष्टीनं आवश्यक असणारे जी ठिकाणं आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं जोडेल आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक येऊन कोकणचा आर्थिक विकास होण्यासाठी भर पडेल। कारण भविष्यात कोकणाचा विकास हा पर्यटन आणि तत्संबंधी व्यवसायातूनच जास्त होणार। रेल्वेच्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेच्या विकासाच्या आतापर्यंत अनेक घोषणा झाल्या आहेत। त्यातील काही प्रत्यक्षात साकारण्याच्या मार्गावर आहेत, तर अनेक वेळा कोकणाला लाल कंदीलच दाखवण्यात आलाय। कोकण रेल्वे मार्गावर सध्या सिंगल ट्रॅक आहे। अनेक वेळा हा ट्रॅक बंद झाल्यानंतर कोकण रेल्वेचा मार्ग पूर्णपणे ठप्प होतो। याचा मनस्तापही प्रवाशांना सहन करावा लागतो। तसंच पर्यटन व्यवसायालाही त्याचा अनेकदा फटका बसलाय। या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोकण रेल्वेवर मुंबई ते सावंतवाडी दरम्यान स्वतंत्र मार्गिका म्हणजे सेकंड ट्रॅक सुरू करण्यात येणार आहे। याचा फायदा नक्कीच कोकणाला होईल। पर्यटकांचा ओघ सुरू होऊन नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील असंही अभ्यासकांचं मत आहे। आता जो क्रॉसिंगला वेळ लागतो तो कमी झाला तर प्रवासाचा वेळ कमी झाल्याकारणे मुंबई खूप जवळ येईल आणि त्यामुळे आपल्याकडे जो पर्यटकांचा ओघ आहे तो निश्चित वाढू शकेल। काही नवीन स्थानकं विकसित झाल्याकारणे नवीन शहरं उदयाला येतील, नवीन रोजगार संधी पण होतील आणि शिवाय आपल्या जनतेला पैशांचा एक वेगळा ओघ मिळेल। इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळतील, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल। कोकणच्या पर्यटन विकासात रेल्वेचं महत्त्व अधिक असल्यानं कोकण रेल्वेवर स्वतंत्र रेल्वे ट्रॅक सुरू करावा अशी विनंती अर्थमंत्र्यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना केली होती। ती त्यांनी मान्य केली आहे। याबाबत केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून कोकण रेल्वे विकास महामंडळातर्फे हा स्वतंत्र ट्रॅक बांधण्यात येणार आहे। येत्या 5 ते 6 वर्षात हा मार्ग पूर्ण होईल। कोकण रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन करताना सरकारच्या नाकी नऊ आले होते। आता दुसरी स्वतंत्र मार्गिका सुरू करतानाही भूसंपादनासह इतर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र शेतकऱ्यांना जमिनीसाठी 4.25 पट भाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नव्या रेल्वे मार्गाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली असली तरी कोकण रेल्वे प्रशासनाला याची कल्पनाच नाही। या निर्णयामुळे कोकण रेल्वे अनभिज्ञ राहिलंय। अद्यापही कोकण रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत माहिती आलेली नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र या मार्गामुळे निश्चितच प्रवाशांना फायदा होईल असंही ते सांगतायत। कोकण रेल्वेचा जो एकेरी मार्ग आहे आणि त्याची कॅपॅसिटी आपण पूर्णपणे वापरतोय, तर दुपदरीकरण हे कोकण रेल्वे आणि प्रवाशांच्यासाठी आवश्यकच आहे। आता हा दुपदरीकरणाचाच भाग आहे की ह्या व्यतिरिक्त आहे हे आतापर्यंत क्लिअर झालेलं नाही आहे, पण हा एक ॲडिशनल मार्ग झाला तर प्रवाशांना त्याचा फायदाच होईल। कोकण रेल्वेमुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळाली आहे, पण नव्या रेल्वे मार्गामुळे इथं निसर्गावर आधारित उद्योग सुरू होतील आणि उत्पादित मालाची ने-आणही करता येईल। शिवाय कोकणच्या पर्यटनालाही चालना मिळेल। त्यामुळे कोकणवासियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पण सरकारनं केवळ घोषणा करून थांबता कामा नये।
तर प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील केली पाहिजे. तरच हा नवा मार्ग लवकरात लवकर पूर्णत्वास येईल. मुंबई ते सावंतवाडी अशा नव्या रेल्वे मार्गाची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली आहे. मात्र याची जी माहिती आहे ती कोकण रेल्वेच्या प्रशासनाला नाही आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे याचा फायदा जो आहे तो कोकण रेल्वेला त्याचबरोबर कोकणात येणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. अर्थमंत्र्यांनी दिलेला हा कोकणवाशाने एक सुखद धक्काच म्हणावा लागेल. कॅमेरामन निलेश कदमसह अमोल कले, साम TV, रत्नागिरी.